पुढे यांचा सत्कार होईल. त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत महेशला. किशोर मडवी, उत्तम मडवी आणि महेश मडवी यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तिन्ही फलंदाजांसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. चला निलेशदांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. नाही महेश मडवीकडे पैसे आहेत त्यामुळे आता आशा करू नका, सांगितले त्यांनी असं. चला लगेच आपण तिसऱ्या मॅचला सुरुवात करतोय. बॅट्समन पाठव. चौथी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल शेलू आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळेल प्रियांश अर्णव 11 उमरोली. प्रियांश अर्णव उमरोली संघ तुम्हाला पाहायला मिळेल चौथ्या मॅच मध्ये. मच्छिंद्र शेठ पाटील आणि सुनील शेठ म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. थोडी आपण पहिल्या फेरीतील तिसऱ्या मॅचकडे आपण वळतोय. कोळेगाव एने टॉस जिंकलाय आणि आंबे संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केल्यानंतर चौथ्या मॅचमध्ये शेलू आणि प्रियांश अर्णव 11 उमरोली संघ तुम्हाला खेळताना दिसेल. त्यामुळे त्यांनी दोन्ही टीम्सने रिपोर्टिंग करायचे शेलू आणि उमरोली. चार षटकांचं मॅच असेल लक्षात घ्या. पहिले 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटात फेकायची आहेत. पहिल्या फेरीतील तिसरा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. 10 संघ आज इन ऍक्शन मध्ये. चला फास्ट क्रिकेट थोडंसं खेळायचंय. संजय स्पोर्टचे ऑनर सुद्धा आमच्या व्यासपीठात उपस्थित आहेत कोळेगावचे, त्यांचे हार्दिक स्वागत. दावडीचे संघनायक जरा आयोजकांशी संपर्क साधायचे. दावडी टीमचे कॅप्टन, दावडी टीमचे कॅप्टन थोडंसं आयोजकांशी संपर्क साधा. चला सामना सुरू करायचे लगेच. 20 मिनिटात पहिली 4 षटकं समाप्त करायची आहेत. महेंद्र स्ट्राईक एंडला आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला देबा. महेंद्र आणि देबा ही सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळते आणि कोळेगाव ए संघाकडनं बघायचे पहिले षटक घेऊन कोण घेऊन येतोय. बबलू पाटील येत आहेत. ग्रामीण टेनिस पॉवर क्रिकेटमध्ये नेहमीच चर्चेत नाव राहिलंय. कोळेगाव म्हटल्यानंतर आमचे रवींद्र संते भारतीय संघामध्ये जे खेळतात इंटरनॅशनलला, अपंग संघाचे कॅप्टन सुद्धा आहेत. महेंद्र भाग्यवंत आणि देवा नॉन स्ट्राईक एंडला आहेत. बबलू पाटील येत आहेत कोळेगाव ए संघाकडनं, लक्षात घ्या. बरोबर 8:46 झालेत. वेळ तुम्हाला सामना समाप्त करायचे लक्षात असू द्या.
प्रत्येक सामना 4 षटकांचा तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय रामशेठ म्हात्रे प्रतिष्ठान व जय बोले क्रिकेट संघ म्हात्रेपाडा आयोजित आमदार चषक नवनिर्वाचित आमदार तुम्ही पदार्थ सुरुवातही गणपत गायकवाड त्यांच्या नावाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात बबलू पाटील पहिलं षटक घेऊन. चला जास्त वेळ घेऊ नका. कोळेगाव ए संघ आपल्याला ही सूचना असेल. महेंद्र आणि देवा ही सलामी जोडी तुम्ही पाहतायत. महेंद्र स्ट्राईक एंडला आहेत. 9 सेकंडला देवा आणि बबलू पाटील पहिलं षटक घेऊन येतात कोळेगाव ए संघाकडनं. बबलू गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल फुल टॉस होता. मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे क्षेत्ररक्षक डीप पण वेगाने आलेत. एकदा पूर्ण आले. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी आहे आणि फलंदाज रनआउट होईल. देवा एकही चेंडू न खेळता रनआउट. दुसरी धाव घेताना फलंदाज रनआउट झाले. देवा एकही चेंडू खेळता रनआउट नेता मचिंद्र आलेत. बॅटिंग करण्यासाठी मचिंद्र तिसऱ्या क्रमांकावरती. मचिंद्र मात्र आमचे म्हात्रेपाडा संघाचे संकट मोचक. बऱ्याच वेळा संघ म्हात्रेपाडा संघाला त्यांनी अडचणीतनं बाहेर काढलंय आणि ते मचिंद्र आता आपल्याला आंबे संघामध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर रनआउट होणं फलंदाज आपण पाहतो कॉर्डिनेशन झालं नाहीये. योग्य कॉल झाला नाहीये त्यामुळे फलंदाज रनआउट. कार्पेटच्या सायने खेळत आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एक सिंगल मिळाली. धावसंख्या 2 वरती तुम्हाला पाहायला मिळतो. आंबे संघ प्रथम बॅटिंग करत असताना सेकंडला मचिंद्र आता आपण तुम्ही पाहू शकाल. मचिंद्र आणि महेंद्र ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. एक विकेट. तेव्हा एकही चेंडू न खेळता रनआउट झाला. 4 षटकांच्या मॅच मध्ये 1 षटक पॉवर प्ले कंपल्सरी चेसिंग. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल. चांगले नियम तुम्हाला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. चांगला बॉल होता. मिडॉनच्या वरून पाठवलाय लॉंग ऑनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू अडवण्यात यश मिळाले. 2 धावा मिळाल्यात. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. 2 क्षेत्ररक्षक सुभाष गोटे तिथे होते. चांगली फिल्डिंग केली सुभाषने. ऍक्शन रिप्ले बघा. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. 2 धावा सेव्ह केल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 4 वरती. चला जास्त वेळ घ्यायचा नाही. लक्षात घ्या 8:47 पहिला बॉल पडलाय. तर लक्षात द्या. बबलू पाटील आणि कोळेगाव संघ तुमच्यासाठी सूचना आहे. शंकर संत येत आहेत. थोडेसे उशीर आलेत. बबलू गोलंदाजी मार्कवर. ब्लॉक कॉलला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू आणि पाठचा संपर्क इथे झाला नाहीये. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. वेग प्रचंड आहे बबलू पाटीलकडे. 4 चेंडू मध्ये फक्त 4 धावा त्यांनी खर्च केल्यात. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. वाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळालाय. वेग प्रचंड आहे बबलूकडे. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने घेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग थोडीशी खराब आहे. धावा 4 मिळतील. या मॅच मधला पहिला चौकार.
कोणीचे जगदीशभाई पाटील यांच्याकडनं शेवटच्या बॉलवरती सुद्धा बबलूने जरी विकेट घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइस. चांगला बॉल होता, पुन्हा वाईट यॉर्करचा वापर केलाय. ऍक्शन रिप्ले बघूया आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. पुन्हा वाईट यॉर्कर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा खर्च केल्यात. बबलू पाटीलने चांगली गोलंदाजी केली P1 मध्ये आणि एकच षटक पॉवर प्ले आणि त्या पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करत असताना बबलू पाटील तुम्ही पाहिलं. चला फिल्डिंग लगेच लावायची आहे. पहिल्या षटकाने 4 मिनिटं घेतलेत. लक्षात घ्या कोळेगाव ए इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. शेलू आणि प्रियांश अर्णव 11 उमरोली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन थांबायचंय. बबलू पाटीलने जबरदस्त षटक फेकले. पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटात फेकायचे हे लक्षात असू द्या. कोळेगाव ए सूचना मी तुम्हाला सातत्याने देतोय. सुभाष आलेत गोलंदाजी करण्यासाठी. सुभाषला तुम्ही पाहतायत भरपूर वर्ष कोळेगाव संघासाठी क्रिकेट खेळलेले आहेत. दुसरं षटक ते घेऊन येत आहेत. 4 षटकांची मॅच आहे. 20 मिनिटाचा अवधी आहे. लक्षात घ्या वेळ फार चाललाय. कोळेगाव ए कारण या स्पर्धेचे नियम थोडेसे कडक आहेत. आमदार चषकचं दमदार आयोजन स्वर्गीय रामशेठ मात्रे प्रतिष्ठान व जय भोले क्रिकेट संघ मात्रेपाडा आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. पहिलाच बॉल चांगला होता. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. परेश पाटीलला तुम्ही पाहताय देशटांच्या मागे. SP लाईव्हचे सर्वे सर्वा डॉट बॉलची ते समाप्ती होईल. सुभाष गोलंदाजी मार्कवर. आई चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. सुभाष चांगली गोलंदाजी करत असताना इंद्रला थोडस शांत ठेवलं या मॅच मध्ये. देवा एकही न खेळता रनआउट झालेत त्यामुळे आता जिम्मेदारी घ्यावी लागेल फलंदाज महेंद्रला. चेंडू डोक्यावरती लागलाय. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 9 वरती. चांगली गोलंदाजी करत असताना सुभाष गोटेला तुम्ही पाहतायत दुसऱ्या षटकामध्ये. पाण्याची मागणी करण्यात आलेली. थोडीशी चेंडू लागलाय मला वाटतं कानावरती. पाणी घेऊन जायचं मैदानात लगेच. पाण्याची मागणी करण्यात आलेली मैदानात पाणी घेऊन जायचे लगेचच. आमदार चषकचं हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. आज दुसरी रात्र मध्ये थोडस दुखापत जरूर आपल्याला पाहायला मिळते महेंद्रला त्यामुळे पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. एक गडी बाद 9 अशी धावसंख्या तुम्ही पाहतायत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 षटकांची लढत. सुरुवात गणपत गायकवाड नवनिर्वाचित आमदार ताईंच्याच नावाने स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जगदीश शेठ पाटील खोडीगावचे यांच्याकडनं कोळेगावच्या संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर 1111 रुपयाचं कॅश प्राइस. SP लाईव्हचे आमचे मार्क यांच्याकडनं सुद्धा
विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपये कोळेगावच्या कोणत्याही गोलंदाजाने. एसपी लाईव्हचे आमचे ऑपरेटर मार्क सुद्धा सामना पाहतात, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. 9 वरती 1 विकेट गेली. हे आमचे लाडके प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत टीव्ही स्क्रीन वरती. एक गडी बाद 9 अशी धावसंख्या. जगदीश आले बॅटिंग करण्यासाठी. जगदीश आले बॅटिंग करण्यासाठी. 9 वरती 1 गडी बाद. आंबे संघ प्रथम बॅटिंग करत असताना मचिंद्र सेकंडला. हा चेंडू वाईड लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. 2 धावा इथे मिळालेत. 2 धावसंख्या पुढे सरकते ती 11 वरती 1 गडी बाद. अकरा धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 1 गडी बाद. दुसरं षटक प्रगती पथावर असताना मायमावली स्पोर्ट कोळेगाव उदय भंडारी यांच्याकडे सुद्धा विकेट हॅट्रिकसाठी कोळेगाव संघाला 1000 रुपयाचं कॅश प्राईज. 11 वरती 1 विकेट गेली. दुसरं षटक प्रगती पथावर असताना चांगली गोलंदाजी. सुभाषच्या माध्यमातून हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. फिल्डिंग तिथे खराब आहे. धावा 4 मिळतील. चौकार. पालिकावचे रवी शेठ ठाकरे साहेबांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. भारतीय जनता पार्टीचे आमचे कार्यकर्ते रवी शेठ ठाकरे पालिगाव यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या दरम्यान एक चौकार आलाय. दुसऱ्या षटकातील 1 बॉल शिल्लक आहे. 15 धावा झाल्या आहेत. चला कोळेगाव संघ जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 15 धावा दाखल आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगती पथावर असताना हा चेंडू उंच गेलाय. टायमिंग झालं नाहीये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आणि एक चांगला झेल तिथे टिपलाय. प्रणवने फलंदाज बाद होईल. 2 षटकांचा खेळ समाप्त. 15 धावा दाखल तुम्हाला पाहायला मिळत आहेत. विजय मास्तरचे आम्ही कौतुक करू. खूप चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळते. आमच्या आवाजाची काळजी घेतली जाते. धावसंख्या 15. आमदार चषकचं दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. जयेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. आंबे विरुद्ध कोळेगाव ए अशी लढत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. लक्षात घ्या. शेलू आणि प्रियांश अर्णव 11 उमरोली दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर यायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. लक्षात घ्या. शेलू आणि उमरोली जो संघ या स्पर्धेत प्रियांश अर्णव 11 या नावाने संघ खेळतोय, त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. कॅप्टन जर उपस्थित नसला, एक कॅप्टन उपस्थित असेल तर अपोजिट कॅप्टन उपस्थित असला त्याला टॉस विन दिला. आणि दोन्ही कॅप्टन नसतील तर 2-2 बॉलची पेनल्टी असेल. इथे चेंडू हवेत आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक झेल टिपला आणि फलंदाज बाद होईल. शुभमला पहिली विकेट मिळाली आहे. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन.
या दरम्यान पालिगावचे उद्योजक रविशेठ ठाकरे साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमदार चषक मध्ये त्यांचं आम्ही दमदार स्वागत करतोय. 15 वरती 3 विकेट. मयुरेश शाळेत बॅटिंग करण्यासाठी संघ थोडासा अडचणीत सापडले. आंबे संघ एक चांगला संघ आहे, मात्र नाईट स्पर्धा डे स्पर्धा थोडासा फरक असतो. मध्ये इथून 40-45 चांगलं टार्गेट असू शकते मॅच मध्ये, कारण समोर कोळेगाव ए संघ आहे. शुभमचा हा बॉल पाठवून दिलाय मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफच्या दिशेने. पंच प्रशासन सरांचा इशारा येतोय, चौकार. काय टेलिकास्ट आहे हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफच्या दिशेने जात असताना चौकार. सर्वच आमच्या कॅमेरामॅनचं कौतुक करेल. 19 वरती 3 विकेट. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना ग्रामीण टेनिस क्रिकेट सध्या ही वाहिनी चर्चेत आहे. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नो बॉल. 1+1 2 धावा मिळतील. 2 धावा मिळालेत. धावसंख्या 21. हा ऍक्शन रिप्ले योग्य डिसिजन. हाईट फॅक्टर तुम्ही बघू शकता. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे, लक्षात घ्या. शेलू आणि प्रियांश अर्णव 11 उमरोली दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी सातत्याने सूचना करतोय, तुम्हाला मुख्य व्यासपीठावर येऊन थांबायचे. आता येणारा चेंडू फ्री हिट असेल. गोलंदाज शुभम. फ्री हिटचा बॉल आहे, हवेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. जेलबाद फलंदाज होणार नाहीये, त्यामुळे क्षेत्ररक्षकालाही माहिती आहे. एक सिंगल मिळाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती. शेलूचे कॅप्टन इथे आलेले आहेत. धावा झाल्यात 22. 3 विकेट. प्रियांश अर्णव 11 उमरोलीचे कॅप्टन. 22 वरती 3 विकेट. ऑन साइडला खेळायचं होतं. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. चांगली गोलंदाजी करत असताना इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच आमचे मात्रेपाड्याचे स्वप्नील मात्रे दादांचा आज वाढदिवस आहे, त्यांनाही आपण वाढदिवस त्यांचा साजरा करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. स्वप्नील मात्रे तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. ऑप्शनच्या बाहेर होता, पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे, व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 23. प्रथम बॅटिंग करत असताना आंबे आणि अपोजिट संघ आपण पाहतो कोळेगाव ए. आणि यानंतर शेलू आणि प्रियांश अर्णव 11 उमरोली मध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. फटका सुंदर आहे, चेंडूला पाठवून दिलाय वाईड इस्ट लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. मयुरेशच्या बॅट मधून षटकार आलाय. धावसंख्या 29. बॅटिंग स्टान्स तुम्ही बघू शकता मयुरेशचा. एखादा लेदर बॉल क्रिकेटर ज्यावेळी तुम्ही पाहतात त्याच प्रकारचा बॅटिंग स्टान्स आहे. असे फलंदाज नेहमीच घातक ठरतात ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मध्ये. एक षटकार आलाय. दुसरा येईल का? आई जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. अभिमन्यू म्हात्रे साहेब आपण पाहतो यांच्याकडनं तिसरा षटकार मारला तर
₹1000 कॅश प्राइज. 35. षटक संपलेलं आहे. राजेश विलास म्हात्रे साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. युवा नेतृत्व 3 षटकात 35. अभिमन्यू म्हात्रे यांच्याकडनं याही चेंडूवरती जर षटकार मारला तर नाही, नक्कीच ती संधी आपण पाहिलं तर मयुरेशकडे असेल. मयुरेशने येणाऱ्या बॉलवरती षटकार मारला त्याच्यासाठी 1000, म्हणजे त्याचे सलग 3 षटकार होतील. उदय शेठ पवार यांच्याकडनं फलंदाज जयेशसाठी ₹1000 दोघांसाठी. चला, बक्षीस भरपूर आहे. मयुरेशला मी पहिल्यांदा मला आठवतंय खोणीच्या मैदानात पाहिलं होतं, ज्यावेळी डोंबिवली आणि मलंगड अशी प्रेक्षणीय मॅच झाली होती आणि काय बॅटिंग केली होती, चांगला खेळ केला होता. तोच मयुरेश तुम्हाला पाहायला मिळतोय, आंबेगावचा खेळाडू. नशीब शेठ म्हात्रे यांच्याने एका विकेटला ₹1000 कॅश प्राइज. गोलंदाज आपण पाहतोय बंटी पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 35 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. जयेश संते यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक विकेटला ₹1000. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, त्याला पाठवून दिलाय फाईन लेगच्या वरून, सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. धावा झाल्यात. आमच्या केसरचे आज लेजंड क्रिकेटर मनोजदादा भोईर यांचा आज वाढदिवस आहे. मनोजदादा भोईर, तुम्हालाही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमदार चषक मध्ये आपलं हार्दिक स्वागत. धावा झाल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. पुढची मॅच शेलू विरुद्ध प्रियांश अर्णव 11 उमरोली. आई चांगला बॉल आहे, कमबॅक केलाय बंटी पाटील. बंटी पाटीलला कोण विसरेल. एका बॉल मध्ये 6ची गरज असताना डोंबिवली चषक नाईट स्पर्धा, जुन डोंबिवलीचं मैदान आणि आगासनच्या विरुद्ध षटकार मारला होता तोच बंटी पाटील तुम्ही पाहतायत कोळेगाव संघासाठी. 41 धावा झाल्या. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जयेश कडनं 2 चेंडू डॉट आलेत. चेंडू त्याच्या बॅटवर येत नाहीये. 41 वरती 3 विकेट. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले, दबाव होताच कारण की 2 बॉल डॉट आले होते आणि आता बाद होईल. फलंदाज यष्टीरक्षक परेश पाटीलला तुम्ही पाहतायत. पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आनंदी आई भवानी शेलू, अभय खारीक युवा उद्योजक यांनी पुरस्कृत केलेला संघ शेलू संघ आणि दुसऱ्या बाजूला प्रियांश अर्णव 11 उमरोली अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हा ऍक्शन रिप्ले बघा. परेश पाटीलचं मी कौतुक करेल. करण आले आता बॅटिंग करण्यासाठी. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 41 धावा झाल्या आहेत. कंपल्सरी चेसिंग. करणने या चेंडूवरती जर षटकार मारला तर ₹500. स्वप्नील भाग्यवंत साहेबांकडे हे पारितोषिक. स्वप्नील भाग्यवंत यांच्याकडनं सुद्धा पारितोषिक आले. करणला षटकाराला ₹500 कारण शेवटचाच बॉल शिल्लक. षटकार आला तर 47 होतील, चौकार आला तर 45. बघायचे काय टार्गेट सेट होईल कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाज परेश, यष्टीरक्षक परेशला तुम्ही पाहतायत. गोलंदाज बंटी पाटीलचा शेवटचा बॉल या सत्रातील आणि त्यानंतर आपण टॉस करणार आहोत शेलू विरुद्ध उमरोली. एक सिंगल मिळाली शेवटच्या बॉलवरती आणि
पहिलं सत्र इथे समाप्त झाले. पहिल्या सत्रात आपण पाहिलं तर आंबे संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 42 धावा केल्यात आणि कोळेगाव संघाला 43 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचे. आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपल्यासोबत जोडले जातील करण काळन यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतो आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. 43 धावा चेस करायचे कोळेगाव ए संघाला. चला आंबे संघ लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. तर रवी शेठ ठाकरे साहेबांचा आपण सत्कार करणार आहोत. तर या रवी शेठ ठाकरे साहेब आपला सन्मान होईल. अभिमन्यू म्हात्रे साहेबांनी विनंती होती की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. रवी शेठ ठाकरे साहेबांचा आपण सत्कार करणार आहोत. पालीगावचे उद्योजक. आई गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल 40+ वतीने येत्या 25 तारखेला 40+ एक स्पर्धा होणार आहे. त्या स्पर्धेची आपण लाईव्ह ड्रॉ करणार आहोत काही शरतच. राजेश विलास म्हात्रे यांना विनंती असेल आपण या आपले सत्कार होईल. राजेश विलास म्हात्रे या. चला उमरोलीचे कॅप्टन शेलूचे कॅप्टन आले आहेत. उमरोली कॅप्टन दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल जर पडला कॅप्टन उपस्थित नसला तर शेलू संघाला टॉस विन दिला जाईल हे लक्षात असू द्या. उमरोली टीम प्रियांश अर्नब 11 उमरोली. काकावडची जी 40+ ची स्पर्धा होणार आहे 25 तारखेला शनिवारी 25 जानेवारी. चला त्या स्पर्धेची आपण ड्रॉ करूया. अभिमन्यू म्हात्रे, राजेश म्हात्रे आपण या, रतन म्हात्रे आपण या, रवी ठाकरे आपण या, उदय पवार आपण या. 10 संघेत करट संघ त्यांची थोडीशी ऍडजस्ट केली. ते शेवटची मॅच खेळणार आहे. करट 40+. शेलू मध्ये कॅप्टन थांबा आपण. दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल पडला कॅप्टन नसेल उमरोली संघ तर अपोजिट टीमला टॉस विन दिला जाईल हे लक्षात घ्या. या स्पर्धेचा नियम आहे. चला ड्रॉ करूया आपण. काकडवलला जी स्पर्धा होणार आहे 40+ ची. पहिली मॅच असेल वसार 40+. वसार 40+ आणि मांगरूळ 40+ ही पहिली मॅच असेल. 9 वाजता रिपोर्टिंग करायचे. दुसरी मॅच असेल काकडवाल 40+. फक्त करट संघ शेवटची मॅच खेळणार आहे लक्षात घ्या. काकडवाल विरुद्ध तिसगाव दुसरी मॅच असेल. काकडवाल आणि तिसगाव दुसरी मॅच आहे. तर तिसऱ्या मॅचचा आपण ड्रॉ करूया. चला तिसरी मॅच बघायची कोणाची असेल. 40+ ची मॅचेस आहेत 25 तारखेला. नेवालीपाडा आणि आंबे. चला तिसरी मॅच असेल नेवालीपाडा आणि आंबे. तिसरी मॅच 40+ ची 25 तारखेला शनिवारी. त्यानंतर चौथी मॅच दाखवायची बुर्दुल 40+. बुर्दुल 40+ चौथ्या मॅच मध्ये आणि नेवाली. बुर्दुल आणि नेवाली चौथी मॅच. आणि चौथी मॅच असेल चिंचोली विरुद्ध खरड. चला ही 5वी मॅच असेल. 10 संघ खेळतील 25 जानेवारीला. शुभेच्छा असेल काकाडवळ संघ तुम्हाला त्या स्पर्धेसाठी. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया करण कालेंचा आवाज. धन्यवाद. बघा दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल पडला. उमरोली कॅप्टन अजूनही आले नाहीयेत. अपोजिट टीमला टॉस विन दिला जाईल लक्षात असू द्या. आयोजकांनी सूचना केल्यात. थँक्यू नितीनजी काळन सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. MLA ट्रॉफी 2025. व्हेरी फर्स्ट बॉल जगदीश भाग्यवंतला आपण पाहतोय पॉवर प्ले मध्ये. बबलू पाटील आणि बबलू पाटीलच्या सोबतीला परेश पाटील ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते. कोळेगावची जो प्रिव्हियस इनिंगचा जो बॉल होता ज्यावरती
यष्टीचित करण्यात आलं होतं, तो रिप्लाय तुम्हाला पाहायला मिळाला. नीरज आहेत आमचे टेक्निकल एक्सपर्ट, ग्रामीण cricket.in ही वाहिनी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत असताना खराब बॉल होता, शॉर्ट ऑफ लेन, कमी गतीने बबलू पाटील मिस होत असताना. त्याचं कारण की त्याला असं वाटलं वेगाने बॉल येईल. भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष सुरेश ठाकरे साहेबांनी विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं आमदार चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि टॉस विन आम्ही दिलाय तो शेलू संघाला. सरपंच गणपत लोते साहेबांनी गणपत ठाकरे साहेबांनी विनंती आपण या, आपले हार्दिक हार्दिक स्वागत. जगन ठाकरे आणि गणपत लोते साहेबांनी विनंती आपण या, आपलं दोघांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. ओटू करण एक प्राइज झालेलं आहे कोळेगावचे बाळकृष्ण पाटील यांच्याकडून परेशला. कसे 4 चौकार 4 षटकार कसे त्याच्या बॅटमधून आले तर त्याला 3000चं कॅश प्राइज देण्यात येईल. बाळकृष्ण पाटील कोळेगाव यांच्याकडून हे पारितोषिक परेश पाटील जो कॅप्टन आहे कोळेगावचा. पहिली धाव येत असताना बबलूच्या बॅटमधून 2 डॉट बॉल नंतर टार्गेट या मॅचमध्ये 43 आहे. कोळेगाव ए संघाला आपण पाहतोय सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना. नेक्स्ट मॅच शेलू आणि उमरोली या दोन संघांदरम्यान आहे. दोन्ही नेरल विभागातील संघ आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड थ्रू दी लाईन खेळलाय, चांगला फटका परेशचा सरळ रेषेमध्ये चौकार. सरपंच जगनशेठ ठाकरे साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आमदार चषक मध्ये. आणि सुरेश ठाकरे साहेबांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि आमचे एसपी लाईव्हचे मार्क सुद्धा सामना पाहत आहेत, त्यांनी शुभेच्छा दिल्यात कोळेगाव टीमला, त्यांचेही हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चौकार आपण पाहतोय परेशच्या बॅट मधून आलाय. ऑन साइडला पूल सक्सेसफुल डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर परेशच्या बॅट मधून आलाय. पहिला पॉवर पॅक षटकार. यांच्याकडून परेशला लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. चौकार आलाय, षटकारी आलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप मिड विकेटला सध्याचं फील्ड पोझिशन जे त्याटी या सर्कलच्या बाहेर आहे. जगदीश भाग्यवंतच्या विरुद्ध हा काउंटर अटॅक कर्णधार परेश पाटीलचा समोर खेळला. बॅटचा चेहरा उघडला पण डीप मध्ये प्रोटेक्शन. 1 धाव मिळत असताना सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय 12 आकड्यावरती. लास्ट इयर याच स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये पोहोचलेला आंबे संघ आहे, ज्यांच्या अगेन्स्ट आता कोळेगाव पहिल्या मॅचमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 धावा आहेत 18 बॉलमध्ये. 31 धावांची अजूनही गरज आहे बॅटिंग करत असताना कोळेगावला. जास्त वेळ घेऊ नका, या पुढच्या संघाने सूचना असतील, कारण पर ओव्हर तुम्हाला 5 मिनिटं देण्यात येतात. पहिल्या 3 षटकांसाठी तुमच्याकडे 15 मिनिट आहेत आणि त्या 15 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला पहिली 3 षटकं टाकायची आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये. प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम, त्यासाठी जरूर तुम्ही वेळ घ्या, पण इतका घेऊ नका की तुम्हाला कदाचित पेनल्टी बसू शकते. शेलू अगेन्स्ट उमरोली. साहिल लोंगले जो उमरोलीचा खेळाडू आहे, जो इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL सीझन 2 श्रीनगर के वीर या संघामधून देखील खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आय थिंक सीझन 2च्या कॉन्ट्रॅक्टमुळे साहिल या स्पर्धेमध्ये खेळणार नाही. ताकदवान संघ उमरोली, जो चिंचपाडाच्या स्पर्धेमध्ये प्रथमता बघितला होता. खारे जो त्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त बॉलिंग त्याने केली होती त्या चिंचपाडाच्या स्पर्धेमध्ये. साहिल लोंगले अष्टपैलू आहे, आज तो स्क्वॉडमध्ये नसेल. उमरोलीचा शेलू संघ त्यांच्याच विभागातील त्यांच्या अगेन्स्ट आहे. नेक्स्ट मॅचमध्ये दोन्ही नेरळचे संघ आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर कोळेगाव बी आणि काटे, कोळेगावचे 2 संघ खेळतात. कोळेगाव ए संघ सध्या आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना. 18 बॉल 31 धावांची गरज असताना बॉलिंग मार्कवरती आलाय मयुरेश भाग्यवंत. बॉलर्स बॅक आहे, गॅप मध्ये बॉल चालला वाईड, लॉंग ऑन अलॉंग दी कार्पेट. बॉलला स्टॉप केलं पायाच्या सहाय्यानं. थ्रो करण्यात येईल, थोडासा वेळ घेतला. फिल्डिंग करत असताना फिल्डर लॉंगला पाहायला मिळाला करण भाग्यवंत. जबरदस्त फिल्डिंग. ऍक्शन रिप्ले पहा पुन्हा. ओव्हर द विकेटने बॉल आलाय. ज्युसी हा फॉल होता, ड्राईव्ह करण्यात आला. वाईडिश लॉंगन बॉल चाललेला आहे. फिल्डर त्या ठिकाणी पायाने स्टॉप केलं बॉलला करणने आणि त्यानंतर थ्रो. 3 धावा सेव्ह केल्या.
जगदीशजी पाटील कोळेगाव यांच्याकडून कोळेगावच्या फलंदाजांना पारितोषिक आलं. बॅक टू बॅक 3 सिक्सेस आणि 2100 2000 100. जगदीश पाटील साहेब खोणी यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. बबलू स्ट्रायकिंग एंडला येतोय, जो आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. मात्र आतापर्यंत या डावामध्ये तो थोडा शांत पाहायला मिळालाय. ओव्हर द विकेट फ्लॅट आलाय. काव फेसला क्लिअर करणारा बबलू पाटीलचा पहिला षटकार. इझी अगदी बॅटवरती मिडल बॉल, टायमिंग, ताकद, नजाकत. काऊ फेसला क्लिअर करणारा बबलूचा पहिला षटकार. धावा 19. 16 बॉल मध्ये 24 धावांची गरज या मॅच मध्ये. लॉंग ऑन मिड विकेट स्विच केले यावेळेला. फटका चालला बॅकवर्ड पॉइंटला, फिल्डर पण त्याचा वाख्या बाहेर. वा बबलू, दुसरा लागोपाठचा कोळगावसाठी षटकार. जगदीशभाई पाटील खोणीगाव यांच्याकडून बॅक टू बॅक 3 सिक्सेस साठी 2100 रुपयांचं पारितोषिक आहे. तिसरा आला तर मिळतील बबलूला, जो 100वा षटकार असेल या स्पर्धेमधला. कारण 99 षटकार आतापर्यंत. काल फक्त 7 मॅचेस आणि आजचा तिसरा सामना म्हणजे 10 मॅचेस मध्ये 99. ओहो, व्हॉट अ शॉट इज दॅट. स्वतःला स्विच करून मारलेला बबलू पाटीलचा मास्टर स्ट्रोक षटकार. ह्या समालोचनाच्या कारकिर्दीमध्ये मी 2 फलंदाज बघितलेले, एक मोठा गावचा निलेश आणि कोळेगावचा बबलू, जे कधीही स्विच करून ज्या पद्धतीने फटके खेळतात, एखाद्या उजव्या त्याच्या फलंदाजाला लाजवतील असे फटके आपण बघितले. बबलूचे मागचे 2 षटकार. फक्त 12 धावांची गरज. मॅचला खुले करणारे 3 षटकार. यावेळेला खोलात आला, मिडॉनला चेस करेल. बॉल चालला मागे, फिल्डर येतील तोपर्यंत सहजरित्या मिळते 1 धाव. आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय सध्याचा धावफलक 32. 32 या आकड्यावरती 13 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. स्कोरिंग राऊंड आहे. कालपासून आपण 79 बघितला, 81 बघितला, आज आपण 84 बघितला. पहिल्याच मॅच मध्ये जय खांडेश्वर गोरपेच्या फलंदाजांनी ज्या धावा बनवल्या होत्या. मागच्या मॅच मध्ये 41 चेस झाला काकडवाल कडून. या मॅच मध्ये 42 बनवल्यात, 43 चा चेस. लॉफ्ट केलाय लॉंग ऑन फिल्डर आणि यावेळेला परेश होतोय बाद. 32 ला पहिला हादरा कोळेगावला. सर्व आमचे कॅमेरामॅन आपण मार्क यांच्याकडनं बबलू पाटीलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइस त्यांनी घोषित केलेलं आहे. ते आम्ही मॅच संपल्यानंतर त्याला देणार आहोत. 500 रुपयाचं कॅश प्राइस SP लाईव्हचे आमचे ऑपरेटर मार्क कोळेगावचे यांच्याकडनं 500 रुपये. पुस मार्की हे आलं असेल तर या पण आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. टोटल स्कोरचा आपण विचार केला तर सध्या आपल्याला धावा पाहायला मिळतात 32. 12 बॉल आणि 11 धावांची गरज. आज कोळेगावचे प्रेक्षक नितीन सर मोठ्या संख्येने असतील. कोळेगावचे 2 संघ आजच्या पोलमध्ये खेळत आहेत. लास्ट मॅचमध्ये काटेच्या विरुद्ध कोळेगाव 20 संघ खेळणार आहे. माय बाउली स्पोर्ट्सचे उदयजी भंडारी यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. मी त्यांना विनंती करेन आपण मंचावरती या. संजू स्पोर्ट्सचे ओनर बंटी वालिलकर यांचे आगमन आपण या अगोदर बघितलं. 12 बॉल 11, 3 षटकार आले, त्यामुळे मॅच खुली झालेली आणि तोच बबलू स्ट्रायकिंग एंडला आहे. ओहो, पूल केलाय यावेळेला फिल्डर पण त्याचा वाक्या बाहेर आला. आणखी एक षटकार.
जे बूस मार्की सध्या त्र्यंबकेश्वरला आहे, तिथून या मॅचचा आनंद घेतात. कोळेगाववरती, या गावावरती त्यांचं प्रेम आहे. ऑपरेटर आहेत, मात्र सध्या आपला गाव खेळतोय आणि सध्या तरी मी म्हणेन ओहो काय घडलंय. फलंदाज हिट विकेट बाद. ला दुसरा झटका बसला. स्वतःच्याच चुकीने आता मैदान सोडावं लागलं बबलू पाटीलला. प्रतीक संते नवीन फलंदाज आलेले आहेत. इज ऑन स्ट्राईक. बॉल बाकी आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये 5 धावांची गरज. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना कोळेगाव ए संघाला मागच्या षटकामध्ये जर कदाचित कमी धावा आल्या असता तर या मॅच मध्ये संघर्ष कायम असता आंबेचा. हो, यावेळेला सोडून दिला बॉल ऑफसमचा फार बाहेर. परेश बंटी नॉन स्ट्रायकिंग एंडला. थ्रो खराब, अन्यथा नॉन स्ट्रायकिंग एंडला विकेट पडणारच होती. अंपायरचा सिग्नल आलाय वाईड. वाईडच्या सायनं धावसंख्या पुढे चालली. स्कोर वॉज ऑन 39. स्टील रिक्वायर्ड 4 रन्स. 4 धावांची अजूनही गरज आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक. ऋतिक पूल करतात. बॉल वळण घेत असताना चालला मिड विकेट मध्ये. सिंगल, थोडासा फंबल, त्याचा फायदा उचलतील. ऑलरेडी धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण असेल तर फार तुम्ही लांब झाल्या मॅच पासून. आणि कोळेगाव सध्या पूर्णपणे या मॅच मध्ये, बिकॉज पाहिजेत फक्त 2 धावा. बॉल बाकी आहेत 9. पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहा. शेलू आणि उमरोली मंच्या समोर येऊन थांबा. आपण सो सामना या ठिकाणी संपला. हार्दिक अभिनंदन. कोळेगाव ए संघ हार्ड लक टीम. आंबे मॅच समरी स्क्रीनवरती आहे आणि लगेचच आपण वळूयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार आपण देऊयात. 9 बॉल मध्ये 29 धावसंख्येची रुबाबदार इनिंग त्याने साकारली. 4 षटकार आपल्याला ज्याचा बॅटमधून पाहायला मिळाले. गोलंदाजी करत असताना 1 विकेट घेणारा स्टार खेळाडू